विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन पाहिलो होतो. आज आपण टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन मधील सेकंड पॉइंट म्हणजे डिकम्पोजिशन रिएक्शन आज आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट आहे कॉम्बिनेशन रिएक्शन. कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणजे संयोग अभिक्रिया आणि सेकंड टाइप जो आहे तो आहे डिकम्पोजिशन रिएक्शन. डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणजे अपघटन अभिक्रिया. तर विद्यार्थी मित्रांनो, द केमिकल रिएक्शन इन विच two or more product and are formed from a single reactant is called as the decomposition reaction. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या रिएक्शन मध्ये टू और मोर दोन किंवा दोन पेक्षा अधिक उत्पादिते तयार होतात. ते फक्त आणि फक्त सिंगल रिएक्टंट म्हणजे एकाच अभिक्रियाकारकापासून, त्याला आपण अपघटन अभिक्रिया म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, अभिक्रिया कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये आणि डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये थोडा फरक आहे. कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये द रिएक्शन इन विच टू और मोर रिएक्टंट कंबाइन टू फॉर्म इज कॉल्ड एज द कॉम्बिनेशन रिएक्शन. तर ह्याच्यामध्ये असं आहे की टू और मोर प्रोडक्ट फॉर्मड अँड सिंगल रिएक्टंट आर फॉर्मड. एक्झाम्पल, जनरल रिएक्शन आपण बघणार आहोत. ए बी इज फॉर्मड ए प्लस बी. आता ए बी हे अभिक्रिया रिएक्टंट आहेत आणि ए प्लस बी हे प्रोडक्ट आहेत. एक्झाम्पल, द सिंगल रिएक्टंट शुगर इज डिवाइडेड इंटू द टू सबस्टन्सेस. एक शुगरचा सुक्रोजचा मॉलिक्यूल त्याचे दोन भागामध्ये टू सबस्टन्सेस तयार झालेले आहेत, दोन पदार्थ. नंबर एक कार्बन आणि H2O म्हणजे वॉटर. आता C12H22O11. C12 कार्बन 12, हायड्रोजन 22 आणि ऑक्सिजन 11 म्हणजे शुगर. त्याला जर आपण साखरेला हिट केलं तर 12C म्हणजे कार्बन आणि 11 हायड्रोजन ऑक्साइड मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सेकंड पॉइंट मध्ये कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट अंडरगोज डिकम्पोजिशन रिएक्शन अँड कार्बन डायऑक्साइड गॅस अँड कॅल्शियम ऑक्साइड इज फॉर्मड. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट ह्याला जर आपण हिट केलं तर त्यापासून आपल्याला कॅल्शियम ऑक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड हे मिळणार आहे. एक्झाम्पल, CaCO3. CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट हे सॉलिड फॉर्म मध्ये आहे, त्याला आपण हिट केलो म्हणजे त्यापासून आपल्याला कॅल्शियम ऑक्साइड सॉलिड फॉर्म मध्ये आणि कार्बन डायऑक्साइड गॅस तयार होणार आहे. तर नंबर 3 ची जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन परऑक्साइड नॅचरली अंडरगोज द स्लो डिकम्पोजिशन इनटू वॉटर अँड ऑक्सिजन. आता हायड्रोजन परऑक्साइड चा सूत्र 2H2O2. 2H2O2 हायड्रोजन परऑक्साइड हे लिक्विड फॉर्म मध्ये आहे म्हणजे द्रव रूपामध्ये आहे. त्याचं जर डिकम्पोजिशन झालं तर 2H2O म्हणजे वॉटरचे दोन मॉलिक्यूल L म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये प्लस O2 म्हणजे ऑक्सिजन फॉर्म मध्ये हे आपण पाहणार आहोत.